नमस्कार, टीव्ही9 मराठीच्या न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहणार आहोत लोकसभेसंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडी महासंग्राममधून. बारामतीमध्ये सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई. देवेंद्र फडणवीस यांचं इंदापुरात वक्तव्य. राज्यात 2.5 वर्ष वसुली सरकार होतं. इंदापुरातल्या सभेतून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. तर अजित पवार विकासासाठी भाजपसोबत आले असंही विधान. आपण महायुतीचा धर्म पाळला तर समोरच्या लोकांनीही महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. देवेंद्र फडणवीसांसमोर हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इंदापुरात रोड शो. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फडणवीस प्रथमच इंदापूरच्या दौऱ्यावर. छगन भुजबळांकडून नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज भरण्यास सुरुवात. 28 कोटींपैकी 6.5 कोटी रुपये कर्जाची परतफेड. भुजबळांकडून नाशिकमधून लोकसभा लढण्याचे संकेत. नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या उमेदवारीला भाजपच्या दिनकर पाटलांचा विरोध. दिनकर पाटील नाशिकमधून लढण्यास इच्छुक. नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्गबाबत शिंदे गट आक्रमक. उमेदवारी जाहीर होण्याआधीच हेमंत गोडसेंकडून प्रचार सुरूच. पूर्वतयारी महत्त्वाची, गोडसेंचं वक्तव्य. अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर आहेत. निवडणुकीतच व्हेंटिलेटर काढतील. नाना पटोलेंचं खासदार संजय धोत्रेंना उद्देशून वक्तव्य. तर पटोले एका खासदाराच्या मृत्यूची कामना करतात. हा असंवेदनशीलतेचा कहर असून पटोलेंनी माफी मागावी. फडणवीसांकडून ट्विट करून नाना पटोलेंवर निशाणा.